आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो आई, मला सांग, हा सिद्धू आपल्या घरातल्या गोष्टींमध्ये कशाला लुडबुड करत असतो? कोण लागून गेला? दादा? काय दादा? अरे संतोष, जरा शांत होशील का? जरा परिस्थिती काय आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेशील? आह. म- काय? व्यंकी, आरती, क्या? हे काय चाललंय? हा आई बाबा, हो बघताय ना तुम्ही? तिथे ती भावना स्वतःच्या गळ्यात निनावी नवऱ्याचं मंगळसूत्र घालून फिरते आणि हा इथे कोणाला तरी लग्न करून घेऊन आलाय। अरे काय चाललंय या घरात? अरे काय लग्नाचा सीझन आहे? छे! हे डोक्याचा भुगा होईल, माझ्या डोक्याचा भुगा होईल। संतोष, आता गप्पा बस जरा। व्यंकी, काय रे? अगं आई, अगं तुला कळतंय का? हा व्यंकी लग्न करून आलाय। हा एवढा उतावळा झाला होता की डायरेक्ट लग्न करून आलाय। देव जाणे कोणाशी लग्न केलंय। आधीच याच्या घराण्याचा पत्ता नव्हता, त्यात हिची भर। आरती, बाळा घाबरू नकोस हा। कुणी काहीही बोलू दे, तरी मी आणि हे आम्ही तुम्हा दोघांच्या पाठीशी कायम आहोत। हो ना? हे बघ, तसंच काहीतरी कारण असणार म्हणून माझ्या व्यंकीने इतकं मोठं पाऊल उचललं। आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इतका मोठा निर्णय घेतलाय ना तुम्ही, मग हे नातं आता निभवायचं, एकमेकांना कायम साथ द्यायची। आई, हे आई काय झालंय तुला? अगं आता मला म्हणत होतीस परिस्थितीचं गांभीर्य नाहीये, मग आता तुम्हाला काय झालंय? कुठे गेलं गांभीर्य? पुरे हे बघ संतोष, परिस्थितीचं गांभीर्य तू आम्हाला शिकवायची गरज नाहीये, कळलं तुला? व्यंकी, आरती, तुम्ही आत या। आत्या? हे बघ संतोष, व्यंकी या घरचा मोठा मुलगा आहे
आणि आरती या घरची सून आहे. त्यामुळे आजपासून हे दोघंही याच घरात राहणार. नाही, हे मी कधी होऊ देणार नाही. ते दोघं इथे राहणार की नाहीत हे ठरवणारा तू कोण आहेस संतोष? हा निर्णय कुटुंब प्रमुखाने घेतला. आणि हा निर्णय फक्त कुटुंब प्रमुख या नात्याने मी घेतलेला नाहीये. बँकेने जे केलंय ते योग्यच केलंय याची मला खात्री आहे, म्हणून घेतलाय. आमच्या या निर्णयाला तुमच्यापैकी कोणाकोणाची साथ आहे? मी अजिबात नाहीये. वीणा, प्लीज तू वेड आहेस काय? मी दोघं जर या घरात आले ना तर आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतील, मिऱ्या. हे बघ ताई, मी काय सांगते तुला, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, खरं काय ते आपल्या समोर आधी येऊ तरी दे. ताईच्या गळ्यात ज्याने मंगळसूत्र घातलं तो माणूस घरी आलाय रे. जानूला इम्प्रेस करण्यासाठी हा खूप मोठा चान्स आहे. काही झालं तर मीही हा चान्स सोडणार नाही.